नमस्कार. सगळ्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. मी राजश्री. माझे शब्दांचे क्षितिज या YouTube चॅनलमध्ये आपले परत एकदा सहर्ष स्वागत आहे. आजपासून मी एक वेगळ्या वाचनाला सुरुवात करत आहे. एक माझा वेगळा आध्यात्मिक वाचनाचा प्रवास सुरू होत आहे. हा वाचनाचा प्रवास हा आत्म्याशी जोडण्याचा प्रवास आहे. हे नुसते वाचन नाहीये किंवा हे नुसती कथा नाहीये. हा एक वेगळाच प्रवास सुरू होणार आहे आणि या प्रवासामध्ये आपण सगळे माझ्या बरोबर असणार आहात. हा नेमका प्रवास म्हणजे काय, कशाशी निगडीत आहे, हे या एपिसोड मध्ये मी आपल्याला थोडक्यात सांगणार आहे. यापुढील काही एपिसोड मी श्रीमद भागवत या दिव्य ग्रंथाचे वाचन आणि थोडासा माझ्या परीने अर्थ समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. श्रीमद भागवत वाचनाची प्रेरणा मला कोणामुळे मिळाली, कशी मिळाली आणि हे वाचन सुरू कधी करायचे हे मी कसे ठरवले, हे सांगण्याचा मी एक थोडासा प्रयत्न करणार आहे. आतापर्यंत मी अनेक गोष्टींचं वाचन केले, पण मी स्वप्नात पण असा कधी विचार केलेला नव्हता. स्वप्नात विचार काय, मी स्वप्नच बघितलेलं नव्हतं की मी कधी श्रीमद भागवत या दिव्य ग्रंथाचे वाचन करेन आणि तेही आपल्या सगळ्यांच्या समोर. कारण आपण समजतो तेवढे हे श्रीमद भागवत वाचन करणे सोपे नाही. हे एक शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे. शिवधनुष्य पेलणं म्हणजे काय हे आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे. पण कसं असतं ना, की आपण जरी विचार नाही केला तर प्रत्यक्ष देवाच्या मनात जर इच्छा असेल की एखाद्याने ती गोष्ट करावी, तर देव कुठल्या ना कुठल्या मार्गाने त्यांच्यापर्यंत त्यांचा आदेश पोहोचवतात आणि ती गोष्ट त्या व्यक्तीकडून करून घेतात. असेच काहीसे माझ्या बाबतीत झाले. कदाचित देवाच्या मनामध्ये इच्छा असेल की मी हे वाचन करावे आणि म्हणून त्यांनी मला ही एक जाणीव म्हणा किंवा सूचना म्हणा ही माझ्यापर्यंत पोहोचवली आणि त्या दृष्टीने मी विचार करायला सुरुवात केली. गेले 2 महिने मी यावर विचार आणि लिखाण करत आहे. बघूयात आपल्याला हे माझे लिखाण, माझे हे वाचन आवडते का? आणि जर आपल्याला हे आवडले तर हा व्हिडिओ आपण आपल्या नातेवाईकांच्या पर्यंत नक्की पोहोचवा. आता हे श्रीमद भागवताचं वाचन करण्याची इच्छा मला का निर्माण झाली, कधी निर्माण झाली आणि कोणामुळे निर्माण झाली, याच्या मागे एक छोटासा इतिहास म्हणायला हरकत नाही. खरे पाहता ही परंपरा माझ्या आजोळवरून आलेली आहे. श्रीमद भागवत वाचन हे माझ्या आजोळी, माझे आजोबा कैलासवासी जनार्दन जोशी हे नेहमी करायचे. दरवर्षी भाद्रपद महिन्यामध्ये बार्शी हे माझा आजोळ, तिथल्या भगवंताच्या मंदिरामध्ये प्रत्यक्ष भगवंताच्या समोर बसून माझे आजोबा भाद्रपद महिन्यामध्ये 7 दिवसाचा सप्ताह, याला सप्ताह म्हणून आपण ओळखतो, ते तिथे भागवताचे वाचन करायचे. आम्ही आमच्या आईबरोबर नेहमी दरवर्षी भागवत ऐकण्यासाठी जायचो. त्यांच्या ओघवत्या वाणीतून भागवत ऐकणं म्हणजे ही एक मोठी पर्वणी होती आणि हे भागवत ऐकण्यासाठी ठिकठिकाणावरून लोक यायचे. इतके सुरेख त्यांचं भागवत वाचन असायचं आणि नकळत तेव्हाच ते माझ्या आतमध्ये रुजलं गेलेलं होतं. पण काळाच्या ओघामध्ये कधी हा माझ्या डोक्यात विचार पण नाही आला. पण कदाचित त्याच वेळेला ते बीज रुजलं गेलेलं होतं आणि हळूहळू त्याला पानं फुटायला लागली होती आणि आत्ता मात्र त्याला पक्क मूळ धरलं गेलं आणि माझ्या मनामध्ये ती इच्छा परत जागृत झाली आणि मी त्या दृष्टीने विचार करायला सुरुवात केली. यासाठी मला माझ्या आजोळून, माझ्या मामाकडून खूप सहकार्य मिळालेलं आहे. वेळोवेळी मार्गदर्शन पण मला मिळालेलं आहे आणि त्यामुळेच मी हे भागवत वाचनाचं ठरवू शकले आणि प्रयत्न करू शकले. भागवत वाचन कधी करावे असं काही ठरलेलं नाहीये, पण सहसा असं म्हणतात
श्रावण, भाद्रपद आणि अधिक महिना, पुरुषोत्तम मास हा यासाठी खूप चांगला म्हणून समजला जातो. सगळ्यात चांगला पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो. आणि त्याच अनुषंगाने मी हा विचार केला, की आपण पुरुषोत्तम मास येतोच आहे, तर आपण त्याच वेळेला जर भागवताचे वाचन केले, तर त्याचे फळ ऐकणाऱ्याला आणि वाचन करणाऱ्याला देखील भरपूर मिळते. आणि म्हणूनच मी हे भागवत वाचन पुरुषोत्तम महिन्यामध्ये करायचे ठरवलेले आहे. भगवंताच्या कृपेने मी श्रीमद भागवत महापुराणाचे वाचन सुरू करणार आहे आणि आपल्या समोर ते सादर करणार आहे. वाडवडिलांचे आशीर्वाद, आजोळून मिळालेले मार्गदर्शन या सगळ्यांच्या सहकार्याने मी हे शिवधनुष्य पेलण्याचे ठरवलेले आहे. हे सगळे करण्याच्या आधी आपण देवाची प्रार्थना करूयात. मी देवाला प्रत्येक देवाला विनंती करते की त्यांनी मला हे शिवधनुष्य पेलण्याची ताकद द्यावी. आधी आपण देवाचे नामस्मरण करूयात आणि मग आपण भागवत म्हणजे काय, श्रीमद भागवत म्हणजे काय याकडे वळूयात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंदेन तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदंड मंडितकरहा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर देवै सदा वंदिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापहा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. चला तर मग आपण सगळे श्रद्धा आणि भावनेने भगवंताच्या या दिव्य लीलांचा श्रीमद भागवत ग्रंथातून अनुभव घेऊयात. आज आपण एका अत्यंत पवित्र आणि दिव्य ग्रंथाबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. हा ग्रंथ श्रीमद भागवत महापुराण म्हणजे नेमकं काय हे मी आपल्याला अगदी थोडक्यात सांगणार आहे. बहुतांशी लोकांना याचा अर्थ माहीत आहे, पण तरी देखील मी थोडासा अर्थ माझ्या परीने समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. श्रीमद भागवत म्हणजे भगवान श्रीकृष्णाची कथा. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य याचा संगम असलेला हा दिव्य ग्रंथ आहे. आता खरं तर आपण याची थोडीशी फोड करून जर बघितली तर आपल्याला पहिल्यांदा श्रीमद याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. श्रीमद या शब्दाचा अर्थ आहे अत्यंत पवित्र, आदरणीय आणि महान, की ज्याच्याकडे ज्ञान, भक्ती आणि ऐश्वर्य, सौंदर्य परिपूर्णपणे आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये देखील याचा अर्थ श्रीकृष्ण ज्यांनी ज्ञान दिले ते परम आदरणीय आहेत असा होतो. श्रीमद भागवत हे केवळ भौतिक संपत्ती नाही, तर अंतःकरणाशी पवित्रता आणि भगवंताचे ऐश्वर्य जाणवतो किंवा दर्शवतो. श्रीमद भागवत हे मानवाला जीवनाचा खरा अर्थ समजावून सांगतात. असे म्हणतात की जिथे भागवताचे वाचन होते तिथे प्रत्यक्ष भगवंत अवतरतात, तिथे भगवंत वास करतात. आज आपण असं समजूयात की आपल्या इथे प्रत्यक्ष भगवंत पण आलेले आहेत. श्रीमद भागवताची निर्मिती कशी झाली आपल्याला माहित आहे का?
महर्षी वेदव्यासांनी वेद पुराणे लिहिली, तरी पण त्यांच्या मनाला अशी शांतता मिळत नव्हती. त्यांना असं कुठेतरी वाटत होतं की काहीतरी राहिलंय, काहीतरी अजून लिहायचं राहिलंय. त्यामुळे ते असे अस्वस्थ होते. त्या दरम्यान नारद मुनींनी त्यांना सांगितले की तुम्हाला तुमच्या मनाला अशांतता आहे, शांतता मिळत नाहीये. तर तुम्ही एक काम करा, तुम्ही भगवानांच्या लीलांचं, त्यांच्या भक्तीचं वर्णन करा. आणि मग त्यातूनच जन्म झाला श्रीमद भागवत महापुराण या दिव्य ग्रंथाचा. श्रीमद भागवत ऐकण्याचं महत्व काय आहे आपल्याला माहिती आहे? श्रीमद भागवत ऐकल्याने मन शांत होतं, विचार शुद्ध होतात आणि हळूहळू आपलं मन भगवंताकडे वळायला लागतं. एक श्लोक आहे, श्रवणम कीर्तनम विष्णू, म्हणजेच भगवानांचं नामस्मरण केल्याने आणि त्यांची कथा ऐकल्यामुळे आपल्याला भगवंताकडे जाण्याचा मार्ग सापडतो. नामस्मरण करणं आणि कथा ऐकणं हे देखील भक्तीचं एक साधन आहे. भक्तीची अनेक साधन आहेत, ती आपल्याला पुढे काही एपिसोडमध्ये सांगितली जातील. पण नुसतं नामस्मरण करणं किंवा त्यांची कथा ऐकणं हे देखील भक्तीचं एक साधन आहे. आपल्याला माहित आहे की शमीक ऋषीच्या शापामुळे राजा परीक्षिताला 7 दिवसाचं आयुष्य उरलेलं होतं. ती गोष्ट, ती कथा आपण पुढील एपिसोडमध्ये बघणार आहोत की नेमका शाप काय मिळाला, का शाप दिला गेला, हे सगळं सविस्तरपणे आपल्याला मी पुढील एपिसोडमध्ये, पुढील भागामध्ये सांगणार आहे. आता मी थोडक्यात फक्त भागवत का वाचलं पाहिजे किंवा भागवत का ऐकलं पाहिजे या संबंधात मी माहिती सांगते. त्या अनुषंगाने मी आपल्याला हे थोडक्यात सांगते. शमीक ऋषीच्या शापामुळे राजा परीक्षिताला 7 दिवसाचं आयुष्य उरलं होतं. तेव्हा त्यांनी सर्व काही सोडून भागवत ऐकण्याचे ठरवले. श्रीमद भागवत ऐकण्याचा निर्णय ज्यावेळेस त्यांनी घेतला, त्यावेळेस त्यांना श्रीमद भागवत सांगायला प्रत्यक्ष शुकदेव महाराज आलेले होते. त्यांनी राजा परीक्षिताला श्रीमद भागवत सांगितले आणि त्या 7 दिवसामध्ये राजा परीक्षिताला श्रीमद भागवत ऐकून मोक्ष प्राप्त झाला. यातून आपल्याला काय कळतं, आपल्याला काय समजतं, तर भागवत केवळ कथा किंवा गोष्ट नाही, तर ती आत्म्याला मुक्त करणारी साधना आहे. कलियुगातला हा सगळ्यात मोठा सर्वश्रेष्ठ उपाय आहे. आजच्या कलियुगामध्ये आपल्याला माहिती आहे, आपलं पण मन खूप अस्थिर आहे. आपलं सगळ्यांचं जीवन धावपळीचं आहे. आपल्या पुढच्या पिढीचं तर जीवन खूप धावपळीचं आहे. अशा वेळी श्रीमद भागवत आपल्याला काय सांगतं की नामस्मरण करत राहा, भगवंताचे नामस्मरण करत राहा आणि भगवंताची कथा जशी जमेल तशी ऐकत राहा, ज्यामुळे तुम्हाला या सगळ्या त्रासातून किंवा मनस्तापातून काही अंशी तरी मुक्तता मिळेल. सगळ्या आजकालच्या काळामध्ये जेवढी काही दुःख आहेत, शारीरिक, मानसिक, आर्थिक अनेक दुःख आहेत, या सगळ्या दुःखांवर एकच कलियुगामध्ये उपाय आहे, तो म्हणजे दिव्य ग्रंथ ऐकणे किंवा वाचन करणे, श्रीमद भागवत. भागवत का ऐकावं? वाचन आहे, ऐकणं आहे, या प्रत्येकाचा एक अर्थ ठरलेला आहे. श्रीमद भागवत का ऐकावं? तर ते केवळ ज्ञान नाही देत आपल्याला, ते आपल्याला मनाला समाधान देतं, शांती देतं, एक दिलासा देतं आणि हळूहळू आपल्याला भगवंताच्या जवळ घेऊन जातं. म्हणूनच चला आपण सगळेजण मिळून या श्रीमद भागवताच्या दिव्य प्रवासाला सुरुवात करूयात. भगवंताची कथा ऐकूयात, कारण भागवतामध्ये प्रत्यक्ष भगवंताची कथा आहे आणि आपल्या जीवनामध्ये आपण ती कथा ऐकून शांती, आनंद आणि भक्ती आणूयात. आजचा भाग मी इथेच संपवत आहे, कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की यामध्ये मी फक्त तुम्हाला भागवत
का ऐकावं, का वाचन करावं आणि भागवत म्हणजे काय याचं अगदी थोडक्यात माहिती सांगणार आहे. भगवंताच्या या दिव्य कथेमुळे किंवा या सुरुवातीमुळे मला असं वाटतं की आपल्या मनाला थोडी शांतता नक्की मिळाली असेल, थोडा आनंद पण नक्की मिळाला असेल आणि हळूहळू आपल्या मनामध्ये भक्ती निर्माण झालेली असेल. जर तुम्हाला माझं हे सुरुवात करणं मनापासून आवडलं असेल, तर कृपया हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांपर्यंत, आपल्या मित्रमंडळींपर्यंत नक्की पोहोचवा. कारण श्रीमद भागवताची गोडी जेवढी वाटेल तेवढी जास्त वाढते. म्हणून ही सगळ्यांना हा व्हिडिओ तुम्ही पाठवावा अशी माझी मनापासून आपल्याला विनंती आहे. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत आपण भगवंताचे नामस्मरण करत राहूयात आणि त्यानंतर मला मात्र अनुमती द्या, पुढील भागामध्ये आपण प्रत्यक्ष श्रीमद भागवताचे वाचन सुरू करणार आहोत. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः.